हेअर बोटॉक्सनं 0 हेअर डॅमेज होतो असं पण एका ठिकाणी म्हटलं जातं. अजिबात नाही. स्मूथनिंग असेल, आयनिंग असेल, केराटिन ट्रीटमेंट असेल, पमिंग असेल म्हणजे केस कुरळे करणं असेल किंवा बोटॉक्स असेल, जे हेअर ट्रीटमेंट्स आपल्या केसांचा पोत बदलतात परमनंटली. पोत म्हणजे काय? टेक्स्चर बदलणे, म्हणजे कुरळ्याचे सरळ केले, वेवीचे एकदम स्मूथ केले, सरळ करून टाकले, स्मूथ सरळ आहेत त्याचे कुरळे करून टाकले, टेक्स्चर बदललंय जे टेम्पररी नाही. केस गळती होणार आहे, नंतरचे केस त्याच्यामधला वृक्षपणा आणि त्याच्यामधलं मॉइश्चर हायड्रेशन निघून जाणार आहे. त्या सगळ्याच्या दरम्यान परमनंटली टेक्स्चर बदलताना जे केमिकल्स वापरले जातात त्याचे काहीतरी साईड इफेक्ट्स असतील. काही काळासाठी त्याला सिल्कीपणा येतो, मॅनेजेबल होतं. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की काहीच मला डॅमेज झालेलं नाही. नंतर डॅमेज कळायला लागतो. केमिकल्स रन आउट होतात, ते टाईल्स ओपन अप होतात, ते पोर्स ओपन त्याचे त्वचेचे होतात तशा पद्धतीनं, आणि त्यांना तुमच्या लक्षात येईल की माय गॉड, या जगातला कुठलाही शॅम्पू कंडिशनर आता आपल्याला वाचवू शकत नाही. या ट्रीटमेंट नंतर जी झाली याच्यापेक्षा तो आधीचा फ्रीज परवडला, तो खूप मॅनेजेबल फ्रीज होता. याचा ऍक्च्युअली डिटेल छान व्हिडिओ केलेला आहे.